नमस्कार शेतकरी बांधवांनो, नुकत्याच आलेल्या बातमीनुसार शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळालेली आहे। किमान 14.22 लाख शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केलेली आहे। संपूर्ण बातमी काय आहे जाणून घेऊया आपण या व्हिडिओमध्ये, तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर माझ्या लाडक्या शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर विजय यांनी राज्यातील शेतकरी वर्गाला एक मोठा दिलासा दिला आहे। सीमांत शेतकऱ्यांचे 50,000 रुपयापर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेत त्यांनी आपल्या कार्यकाळातील पहिल्या मोठ्या जनहितार्थ निर्णयाची घोषणा केलेली आहे। म्हणजेच की हे शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आणि पेरणीपूर्व तयारीसाठी मोठी बातमी आलेली आहे। तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हे थालापती विजय यांनी हातात घेतल्याच तमिळनाडूतील सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर घेऊन आलेली आहे। मुख्यमंत्री विजय यांच्या या निर्णयानुसार राज्यातील सीमांत शेतकऱ्यांच्या सरकारी बँकांमधील 50,000 रुपयापर्यंतचे पीक कर्ज पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे। यासोबतच मोठ्या शेतकऱ्यांनाही दिलासा देत 5,000 रुपयापर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा त्यांनी केली आहे। या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे राज्यातील सुमारे 14.22 लाख शेतकऱ्यांना थेट फायदा घेता येत असून या योजनेसाठी राज्य सरकारच्या तिजोरीतून 2.44 कोटी रुपयांचा भार उचलला जाणार आहे। शासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही कर्जमाफीची रक्कम थेट संबंधित सहकारी बँकांच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे। यामुळे शेतकऱ्यांच्या नावावर कोणतेही कर्ज थकीत राहणार नाही आणि त्यांना कर्जाच्या ओझ्यातून पूर्णपणे मुक्तता मिळेल। निसर्गाचा लहरीपणा आणि बाजारपेठेतील अनिश्चिततेमुळे दरवर्षी होणाऱ्या पीक नुकसानीचा फटका सहन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। मुख्यमंत्री विजय यांच्या निर्णयाने सरकारी संघटना स्वागत केलेले असून राज्यभरात आनंदाचे वातावरण आहे। या योजनेचे प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तमिळनाडू सरकारकडून लवकरच अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे। सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात येणार आहेत। विशेष म्हणजे एकाही पात्र शेतकरी या लाभापासून वंचित राहू नये याची दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री विजय यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना दिले आहेत। पात्र लाभार्थ्यांची यादी तातडीने तयार करण्याचे कामही प्रशासकीय स्तरावर सुरू झाले आहे। दरम्यान मुख्यमंत्री विजय यांनी सोमवारी एका उच्चस्तरीय बैठकीत कर्नाटक सरकारच्या मेकेदातू धरण प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा केली। कावेरी नदीवर प्रस्तावित असलेल्या या प्रकल्पाचा तमिळनाडूने सातत्याने विरोध केला आहे। या प्रकल्पामुळे राज्याच्या हक्काचं पाणी वाटपावर विपरीत परिणाम होऊन शेतकऱ्यांचे नुकसानही होण्याची भीती आहे। कर्नाटक सरकारने या प्रकल्पासाठी नुकतेच भूमिपूजन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने ही बैठक बोलावून राज्याची पुढील रणनीती आखली आहे। आपल्या राज्याचे जलहक्क सुरक्षित राखणे आणि शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणे हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत अधोरेखित केले। म्हणजेच की शेतकऱ्यांनी ही मोठी बाब समोर आणलेली आहे। राज्य सरकारने एवढे प्रयत्न करून सुद्धा महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत कर्जमाफीबद्दल घोषणा केलेली आहे, परंतु अद्याप शेतकऱ्यांचे कर्जमाफी झालेली नाही। परंतु तमिळनाडूमधल्या विजय थालापती यांनी जेव्हापासून मुख्यमंत्री पदाची सूत्रे हातात घेतलेली आहे तेव्हापासून हा ठामपणे मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे आणि ते सततपणे शेतकऱ्यांसाठी काम करत राहील असे विधानसुद्धा त्यांनी मांडले। संपूर्ण बातमीपत्र आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद।